पाहूयात पुढची बातमी। मुंबईतील हवेचा निर्देशांक मंगळवारी सकाळी मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेलाय। वांद्रे कुर्ला संकुल इथं वाईट हवेची नोंद झालेली आहे, तर मुंबईच्या हवेचा निर्देशांक 137 वर पोहोचलेला आहे। दरम्यान मुंबईत धुकं पडतंय, त्यामुळे वातावरणामध्ये प्रदूषक साचून राहण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि यामुळेच मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावताना दिसतेय। स्मॉग किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याची जी अंदाज आहे तो तुम्हाला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। सध्या मुंबईच्या हवेत गारठा वाढला असला तरी त्यासोबतच या हवेमध्ये प्रदूषण वाढत आहे। आपण पाहतोय की मुंबईच्या या हवेमध्ये प्रदूषण जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि मुंबईच्या हवेचा निर्देशांक सोमवारी आपण पाहिलं तर मध्यम स्वरूपात असलं तरी बांद्रा आणि कुर्ला या परिसरामध्ये हवेची गुणवत्ता वाईट या प्रकारात नोंदवण्यात आली होती। आज आणि उद्या मुंबईतील काही केंद्रांवरती हवा वाईट असेल असा अंदाज जो आहे तो सफर या संस्थेमधनं नोंदवण्यात आलेला आहे। मुंबईच्या हवेतील प्रदूषणात वाढ झाली असल्यामुळे नागरिकांना देखील आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान देखील करण्यात आलेले आहे। मुंबईच्या या दोन्ही केंद्रांवर किमान तापमान वाढले असले तरी मुंबईच्या काही भागांमध्ये मात्र थंडी जाणवत आहे आणि यासोबतच हवेत धुकेचे प्रमाण देखील वाढले आहे। धुक्यामुळे मुंबईच्या वातावरणामध्ये प्रदूषके साचून राहण्याचे प्रमाण येत्या काळात आणखीन वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या मुंबईमध्ये वाऱ्यांचा वेग संत असल्याने सकाळच्या वेळी प्रदूषक अधिक साचून राहतात। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।